या घडीला महत्त्वाची बातमी आहे। नाशिक अमरावती नंतर अकोल्यातही लव जिहाद सुरू आहे का अशी चर्चा आहे। गेमिंग ॲपवरून ओळख झाल्यावर प्रेमाचा बनाव रचला गेला। अपहरण झालेल्या मुलीची पोलिसांकडून सुटका करण्यात येते। अकोल्यातील खदान पोलिसांकडून एका आरोपीला अटक करण्यात आली आहे। हे प्रकरण लव जिहादचा प्रकार आहे। विश्व हिंदू परिषदेनं तसा आरोप केलाय। मुलीचा आणि त्या मुलाचा आमच्या भागामध्ये पाहणी केली असता ती मुलगी आणि मुलगा जो आहे तो आम्हाला मिळून आला। त्यांना आम्ही पोलीस स्टेशनला आणलेला आहे आणि संबंधित फरीदाबाद जिल्ह्यातील सूरज जे पोलीस स्टेशन आहे तिथले ठाणा प्रभारी आहे त्यांच्याशी मी बोललो। त्यांनी त्यांची टीम जी आहे ती तिथून रवाना केलेली आहे। आम्ही त्या मुलीला तिची वैद्यकीय तपासणी करून आपल्या इथल्या राज्य महिला गृह आहे त्या ठिकाणी आम्ही दाखल केलेला आहे आणि पुढील कारवाई आम्ही करीत आहोत। इतक्या जरून त्या मुलीला घेऊन आला, तिला सपोर्ट करत आहेत, तर यामागे कोण कोण फायनान्स करत आहे, त्याला पैसे कोण पुरवत आहे, कोणत्या संघटनेच्या मागे आहेत, हे सगळं लव जिहादचं प्रकरण आहे आणि सोशल मीडियातून ती संपर्कात आली आहे। मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून हिंदू मुलींनाही सांगू इच्छितो की सोशल मीडियामध्ये तुम्हाला कोणत्या फ्रेंड रिक्वेस्ट येत असतील तर त्या तुम्ही समजून घेतल्या पाहिजे। तो लव जिहाद असू शकते, तुम्हाला फसवण्याचा प्रयत्न असू शकते। या प्रकारे या मुलीचा सुद्धा इथे ब्रेन वॉश झालेला आहे आणि तिला या ठिकाणी आणून तिच्यावर काय काय अत्याचार झाले याचा खुलासा पोलिसांनी केला पाहिजे अशी आमची या ठिकाणी मागणी आहे। अमरावतीच्या परतवाडा इथल्या अत्याचार प्रकरण आणि या प्रकरणी मंत्री नितेश राणे यांची परतवाडा या ठिकाणी आज जाहीर सभा आहे। संध्याकाळी 6 वाजता सकल हिंदू समाजाच्या वतीनं या सभेचं आयोजन करण्यात आलंय। आरोपी अयांच्या निवासस्थानासमोरच ही सभा आयोजित करण्यात आली आहे, पण पोलिसांनी या सभेला परवानगी नाकारली आहे। पण सभेवर मात्र अनेक जण ठाम आहेत। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाऊया आपले प्रतिनिधी सूरज दहाट यांच्याकडे। सूरज, काय अपडेट? परवानगी तर नाकारली आहे पोलिसांनी, पण सभा मात्र होणार असा पवित्रा दिसतोय। लागूजी खरं पाहिलं तर अमरावतीच्या परतवाडामध्ये आरोपी अयान अहमद जे अनेक मुलींसोबत लैंगिक शोषण करून त्यांचे व्हिडिओ व्हायरल केल्याच्या प्रकरणानंतर संपूर्ण जे आहे या संपूर्ण प्रकरणाला लव जिहादच्या संदर्भाने जोडल्या गेलं होतं। मात्र या ठिकाणी कुठल्याही प्रकारे लव जिहादचा कुठलाही संबंध नाही असा जो आहे या ठिकाणी असं स्पष्टीकरण जे पोलिसांनी आणि राज्य अल्पसंख्याक आयोगाने दिलेलं होतं। संपूर्ण ज्या तरुणी एका विशिष्ट समाजाच्या होत्या अशी देखील माहिती या संपूर्ण संदर्भाने पुढे आली होती। मात्र या संदर्भात जर पाहिलं तर सकल हिंदू समाजाच्या वतीने आज आरोपी अयान अहमद यांच्या घरासमोरच्या काही अंतरावरील परतवाडा येथील जयस्तंभ चौकासमोर जर पाहिलं तर या ठिकाणी सायंकाळी 6 वाजता हिंदुत्ववादी चेहरा म्हणून आक्रमक असलेले मंत्री नितेश राणे यांची जाहीर सभा जी आहे सायंकाळी 6 वाजता या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहे। मात्र काल जर पाहिलं तर काल अमरावती ग्रामीण पोलिसांनी म्हणजे परतवाडा पोलिसांनी जे आहे मंत्री नितेश राणे यांच्या सभेला जे आहे परवानगी या ठिकाणी नाकारलेली आहे। मात्र तरी देखील आयोजकांच्या वतीने सांगण्यात आले की कुठल्याही परिस्थितीमध्ये परवानगी जरी नाकारली असली तरी या ठिकाणी कुठल्याही प्रकारे या सभेला बाध्य होणार नाही। यासाठी सभा या ठिकाणी 6 वाजता जी आयोजित सभा आहे ती होणारच असं या आयोजक या ठिकाणी ठाम आहे। मात्र दुसरीकडे जर पाहिलं तर या ठिकाणी पोलिसांनी देखील या ठिकाणी सभा होऊ नये यासाठी प्रयत्न केलेले या ठिकाणी दिसून येतं। या ठिकाणी परतवाडा आणि अचलपूर यामध्ये पोलिसांचा तगडा असा पोलीस बंदोबस्त असणार आहे आणि 5:30 वाजता जर पाहिलं तर मंत्री नितेश राणे जे आहे मुंबईवरून विशेष विमानाने जे आहे अमरावतीच्या विमानतळावर येणार आहे आणि त्या ठिकाणी जर पाहिलं तर अमरावतीच्या विमानतळावर मंत्री नितेश राणे यांचं जोरदार या ठिकाणी सकल हिंदू समाजाच्या वतीने या ठिकाणी स्वागत सुद्धा केलं जाणार। त्यानंतर ते कारने जे आहे थेट परतवाडामध्ये जातील आणि या ठिकाणी सायंकाळी 6 वाजता त्यांची सभा सुरू होणार आहे। मात्र पोलिसांची परवानगी या सभेला नाही तरी देखील नितेश राणे यांची सभा होणार आहे। त्यामुळे या ठिकाणी कुठल्याही प्रकारे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू नये यासाठी अमरावती ग्रामीण पोलिसांचा देखील तगडा पोलीस बंदोबस्त असणार आहे। मात्र या संपूर्ण संदर्भाने या कुठल्याही प्रकारे लव जिहादचं या अयान अहमदच्या आरोपी घटनेची कुठल्याही प्रकारे संबंध नसताना या ठिकाणी लव जिहादची संबंध जोडला असल्यामुळे या ठिकाणी पुरोगामी संघटनेच्या वतीने मात्र मंत्री नितेश राणे यांचा निषेध व्यक्त केला जातो आहे। अगदी सूरज, धन्यवाद तुर्तास तुम्ही दिलेल्या सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।